नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवणार आहे शाबूच्या चकल्या. तर त्यामध्ये मी उपवासासाठी टाकणार आहे हे बटाटे. तर हे बटाटे मी आता कुकरला लावून उकडून घेणार आहे. तर हे बघा, हे बटाटे असं आपण कुकरला लावूया. उकडल्याच्या नंतर आपण त्यामध्ये काय काय टाकतात ते बघूया. हे बटाटे असे टाकायचे आणि रात्री मी हा शाबू भिजत घातलेला आहे. तर हा शाबू आपण यामध्ये मिक्स करणार आहोत. चला तर मग आपण थोडा वेळात हे बटाटे असे कुकरला लावून घेऊया. हे सर्व 5 किलो बटाटे आहेत. तर हे आपण असं कुकरला लावून घेऊया. आणि रात्री मी हा 1/2 किलो शाबू भिजत घातलेला आहे. तर आपण आता यामध्ये आणखी भगर पण शिजवून घेणार आहोत. हे तिन्ही मिक्स करायचे आहेत. तर हे मी भगरचं पॉकेट आणलेलं आहे. तर भगर पण घ्यायची आपल्याला. हे 1/2 किलो घ्यायची, जास्त नाही. या अंदाजे मी 1/2 किलो भगर घेतलेली आहे. हे 1/2 किलो भगर, हा 1/2 किलो शाबू आहे. आणि आता हे कुकरला मी सगळे बटाटे उकडण्यासाठी लावलेले आहे. चला तर मग आपण हे भगर आता शिजवून घेऊया. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर हे बघा, मी मगाशी कुकरला लावलेले हे बटाटे आता मी शिजवून घेतलेले आहेत. तर ह्याला आपण थोडेसे खिसणीने खिसून घेऊया. चला तर मग आपण हे बटाटे आता खिसून घेऊया. तर हे बघा, आपले हे बटाटे सगळे आता खिसून झालेले. त्यामध्ये आपण आता ही मीठ टाकून घेऊया. मगाशी आपण हा शाबू शिजवून घेतलेला आहे, तो पण यामध्ये मिक्स करणार. हा शाबू शिजवलेला यामध्ये टाकलेला आहे आता. तर आता ही भगर मगाशी शिजवलेली होती, ही बघा, ही भगर यामध्ये टाकून घेते. आता मी हिरवी मिरची वाटून घेतली. जर तुम्हाला लाल टाकायची असेल तर टाकून घ्या. जे आवडेल ते घालू शकता तुम्ही. आणि यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. तर हे उपवासासाठी लागणारं साहित्य सगळं मी मिक्स केलेलं आहे. तर हे बघा, हे सगळं असं आता मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या आपण आता चकल्या करून घेऊया. उपवासासाठी लागणारं म्हटलं तर आपल्याला बटाटा, भगर, शाबू उपवासाला चालतो म्हणून यामध्ये सगळं हे मिक्स केलेलं आहे.